इथं आल्यावर आम्हाला असं वाटलं नव्हतं की हे पहिलं गेट, आणि इथं आल्यावर तर कने लोकांची तर भक्ती तुम्ही इथं बघूच शकताय। इथं पहिल्यांदा तर पाया पडून कने इथं आतमध्ये कने असं डोक्याला टिळा लावण्यासाठी कने आरसाने हे लावल्यात बघा। आम्ही सगळी मिळून लावून घेतलो टिळा। आम्ही जसं जसं पुढे चाललेलो कने तसं पल्ला मोठा होत चाललेला बघा, कारण की आम्ही पहिल्यांदा चालतो ना लाईन लावून या मिशनीच्या आतमधनं कने इथं पहिल्यांदा तर मंदिर पशी आलो बघा। बजरंगबलीचं मंदिर आहे बघा, खतरनाक आहे कने। इथं आम्हाला मेन विषय म्हणजे काय, हरण पण बघायला मिळालं आम्हाला। पहिल्यांदा तर कने असा हरण एवढ्या जवळनं बघडलोय बघा। असं साईडला हरण असतात कने आणि इथं असं नाश्ता करायला देतात। इथं आम्ही दुपारचा नाश्ता पार पाडला। इथून आम्हाला पाळीच प्रवास करायला लागला हा, 1 ते 2 ते 3 किलोमीटर। इथं असं एकामेकावर दगड रचलेली, आम्ही पण ग्रुप सगळी मिळून कने मोबाईल सेटअप लावून कने प्रत्येकाने एक एक दगड ठेवून घेतलो बघा। हे रचल्यावर मनातली विश सांगायची असत्या। इथं असं अनेक बजरंगबलीचं कने मंदिर आम्हाला परत आणि बघायला मिळालं। हे तर जनावर मी पहिल्यांदाच बघडलो बघा, वेगळं दिसाले कने। कमेंट मध्ये सांगा तुम्हाला माहित असलं तरी नाव। इथनं जो आम्ही प्रवास केला आणि जो सगळ्या घाटातनच प्रवास केलाय बघा, वातावरण तर बघडलो खतरनाक होतो जंगली भाग असल्यामुळे। हे सगळा घाटातला प्रवास कंप्लीट करून कने आम्ही फायनली मंदिरपाशी एका आलो बघा। जर तुमच्या मनात काहीतरी विश असली की नाही असं गुडगं टेकून कने शिडींवरनं पार पाडायचं असते बघा। हे आता इथनं मंदिर आणि टक्कलकर त्याला ब्लॉक आपण पार्ट 3 मध्ये बघूया, त्याच्यासाठी फॉलो करून ठेवा।